तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे। भाजपाच्या पहिल्या यादीत एकूण 195 उमेदवारांचा समावेश आहे। तर भाजपाच्या यादीत महाराष्ट्राची एकही जागा घोषित झालेली नाहीये। आचारसंहितेच्या आधीच भाजपाची उमेदवार यादी जाहीर करण्यात आलेली आहे। वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर विदिशामधून शिवराज सिंग चौहान हे उमेदवार असणार आहेत। त्याचबरोबर गांधीनगरमधून अमित शाह लोकसभा लढतील। राजनाथ सिंग हे लखनौचे उमेदवार असतील, तर मथुरेतून हेमा मालिनी यांना लोकसभा उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। तर अमेठीतून पुन्हा स्मृती इराणी मैदानात उतरणार आहेत। तर भाजपाच्या पहिल्या यादीत 195 उमेदवार घोषित करण्यात आले। तर भाजपाच्या यादीत महाराष्ट्राची एकही जागा घोषित झालेली नाहीये। त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे। भाजपाच्या पहिल्या यादीत एकूण 195 उमेदवारांचा समावेश आहे। यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचाही समावेश आहे। तर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसीतून उमेदवार असतील। त्याचबरोबर शिवराज सिंग चौहान यांना विदिशामधून उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। तर गांधीनगरमधून अमित शाह हे लोकसभा लढणार आहेत। पण पाहतोय राजनाथ सिंग ही लखनौचे उमेदवार असतील। तर भाजपाची पहिली यादी जाहीर झाली। अमेठीतून पुन्हा स्मृती इराणी मैदानात उतरणार आहेत। तर भाजपाच्या पहिल्या यादीत 195 उमेदवार घोषित करण्यात आलेले आहेत। तर अमेठीतून स्मृती इराणी, मथुरेतून हेमा मालिनी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। भाजपाच्या यादीत महाराष्ट्राची एकही जागा घोषित झालेली नाहीये। तर आचारसंहितेच्या आधीच भाजपाची उमेदवारी यादी जाहीर करण्यात आलेली आहे। तर उत्तर प्रदेशातील 51 जागांची घोषणा करण्यात आली आहे। मध्य प्रदेशातील 24 जागांची घोषणा करण्यात आली आहे। तर यावर विनोद तावडे काय म्हणालेत पाहूयात। 16 राज्य और 2 केंद्र शासित प्रदेश में से 195 सीट्स का निर्णय हुआ। उसमें माननीय प्रधानमंत्री जी वाराणसी से चुनाव लड़ेंगे।